या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। बरं झालं तुम्ही ते विषय काढला, कारण आता राजे शिवछत्रपतींची जयंती 19 तारखेला येते आणि त्यावेळेस मात्र मोदी साहेबांनी आणि याच फडणवीसने उद्घाटन केलं होतं की शिवस्मारक होईल म्हणून। तुम्हाला रे हिंदू नावाखाली, मराठा नावाखाली सत्ता मात्र मराठ्यांकडून चालती आणि देशाचं दैवत, या राज्याचं दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करायला वेळ लागतो। तुम्हाला खरंच तुमचा निषेध आहे याबद्दल, कारण राजापेक्षा आम्हाला काय मोठं नाही। ज्या राजांना तुम्ही फक्त मतं घेण्यासाठी अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करू म्हणलं, तुम्ही केलं नाही। मला तर अशी माहिती पण आहे की ते कार्यालय आहे ना, ते आतून सडलंय जणू सगळं, त्याला किडे मुंग्या लागल्यात, काय म्हणतात त्याला भुंगे लागलेत आतून, इतकी वाईट परिस्थिती आहे। तुम्ही सरकारने या राज्यातल्या जनतेच्या आणि देशातल्या जनतेच्या भावनेशी जाणून बुजून खेळताय तुम्ही। छत्रपती शिवरायांचं स्मारक या जयंतीपर्यंत उभा राहायलाच पाहिजे होतं, पण तुम्ही केलं नाही। व्हा जागे मराठे, या राज्यातली जनता, देशातली जनता जागे व्हा। यांना फक्त हे मतासाठी इंदू मिलचे भूमिपूजन करणार, अरबी समुद्राचं जाऊन छत्रपती शिवरायांचं भूमिपूजन करणार, हे फक्त नाटक आहे। सावध व्हा, लाडक्या बहिणीसारखे हे नाटक आहेत। मतदान घेऊस तर लाडक्या बहिणीला काय काय घरात गरज नव्हती। 4 चाकी का 5 चाकी का 15 चाकी ट्रक येते जवळ, का शेतात कामाला जाती। मतदान झालं की लाडक्या बहिणी शोधायला सुरुवात केल्या। मतदान करणारी लाडकी बहीण आणि त्यांच्या पक्षाची लाडकी बहीण पक्षात चालल्या आता। त्यांच्या पक्षाचे मराठे, त्यांच्या पक्षाची लाडकी बहीण तिलाच द्यायचं, बाकीच्या मराठ्यांना नाही। म्हणजे हे दुजा भाव करणारे। मी तर छत्रपती शिवरायांचं स्मारक यांनी आतापर्यंत उभा नाही केलं, फक्त सत्तेत येण्यासाठी मतं घेतले म्हणून यांचा जाहीर निषेध करतो। छत्रपती शिवरायांचं स्मारक इथून पुढच्या काळात तरी आम्ही तुमचं कौतुक करू, तातडीने उभा करायचं काम करा, त्याचं काम लवकर सुरू करा। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला साहेब म्हणतो, पण छत्रपतींचं माझ्या स्मारक उभा करायचं काम सुरू करा लवकर। आणि शिवाजी पार्कला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नाव द्या। साध्या शासन निर्णयाची सुद्धा आवश्यकता नाही, मला वाटतं त्याला एखाद्या कक्ष अधिकाऱ्यांनी जरी सांगितलं तरी होईल। ही एक विनंती आहे, बघा जमतंय का। नसता लोक वळखायला लागलेत आता विनंती केली तरी तुमची माकड टोळी, तुमच्याकडे एक टोळी आहे फडणवीस ना, रामला पुढं आमकाच करायला लागला। अरे कौतुक करतो रे केल्यावर, घ्यायचं शिका जरा। माग लागलं पुन्हा मागच लागणार, नाही केलं की 15 दिवसात नाही केलं की सुरू करणार। टोळी जरा बंद करा फडणवीस साहेब, लयच वळवळ करते ती। लयच खायला घातलं का गण तिला, कुत्र्याला खायला घातल्यावर तेव्हाच पुटकून येते मधीच पुटकून येते, दमाच धरीत नाही, अशी वातल्या आळीसारखी वळवळ करते। तुमच्याकडे पण एक टोळी आहे, तुमचं कौतुक केलं की वेगळंच बोलती, नाही केलं की वेगळंच बोलती। त्या टोळीमुळे तुम्हाला अडचण वाटते। आणि धनंजय मुंडेकडे बी एक ती टोळी आहे, त्याला कोणी प्रकरणावर बोललं मस्ता जोगच्या की ते आमच्या विरोधात बोलणारा सपोर्ट करते, आणि आमच्या विरोधात बोलणाऱ्याला असं वाटतं मग आपल्या मग लयच पब्लिक आहे। पण मराठ्यांनी ओळखून घेतलं हे कोण आहेत, मराठा विरोधी लोक आहेत। मराठ्यांच्या आंदोलनात विरोधात जे बोलतं ना, त्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत नाही, मराठा विरोधी, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळू नये, मराठ्यांच्या लेकराचं वाटलं झालं पाहिजे, ही टोळी आहे ती। जरा टोळ्या सांभाळा थोड्या, आम्ही भेट नाहीत आंदोलनामुळे गप येत। आणि बोलणाऱ्यांना तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला बोलतच नाहीत आम्ही, तुम्हाला बोललं तर तुम्ही बोललं पाहिजे, त्याला प्रतिष्ठा म्हणतात। कोणावर बोललं तरी तुम्हीच खाता मधी हागंदारीला जाऊन, हो ना। आम्ही बोलतो कोणाला, तुम्ही मधीच काय सुरू करता कोणाचं बी। तुम्हाला कवापासून असं फुका काटायची सवय लागली गाड्या, कवा जाऊन हागंदारीला गुक्कच का खाता गाड्या तुम्ही, तुम्हाला बोलतच नाही कोणी यार। ते आपलं एकाला बोललं की तिसरंच बोलतंय, आणि ज्याला बोलन त्याने बोलाव, हा हे पटतं। पण एक पण गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढं गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करतो, त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करतो म्हणून तुम्हाला उत्तर देत नाहीत, गप येत। तुम्हाला बोलल्यावर तुम्ही बोलावं। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला बोलून नाही बोलतात ना तुम्ही, आम्हाला आंदोलनातून मोकळं होऊ द्या एकदा। न बोलून तुम्ही बोलताना त्या टायमाला तुम्हाला दाखवतात आम्ही,
जाहीर असतं म्हणतं तर अंधारात नाही, काही नाही ओपन सांगतो आम्ही. कवा बी तुमच्यासारखं असं कवा बी आम्ही जात नाहीत कोणाच्या याच्यावर. आता मला वापरायचं नव्हते ते शब्द, नाही वापरे, जाऊ द्या आता. हा, आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही बोलताय आम्ही कोणाला, तुम्ही बोलता कोण, कशामुळं, काही गरज नाही ना काही गोष्टी बोलायची. एकदा न बोललो, ज्याला बोललो नाहीत ना मी, तो का बोलला ना त्याचा हिशोब करणार आहेत. आम्हाला फक्त मोकळं होऊ द्या. बंद करा यार, जातीचं कल्याण होईल. कशाला बोलता, तुम्हाला बोलतच नाहीत आम्ही बोलताय का, बंद करा. कशाला उगत कातडे घासून उगत पैसे काढिता. पैसे काढायची सवय लागली असती तुम्हाला, कशाला बेटे पैसे काढायची, पैसे कमायची सवय काय कामाची, गोरगरिबाचं लेकराचं वाटोळं कशाला करता. तुम्हाला कोणी बोलतच नाही ना, तुम्हाला कोणी थुकतच नाही तुमच्या तोंडावरती, कशाला बोलता. जरा थांबा, नसन थांबत तर काय अडचण नाही. आंदोलनातून मोकळं झालं तुमच्याकडे बघतो आम्ही, तुम्हाला बोललो होतो का नाही, मग मध्ये मध्ये का खात होतात. होणार रे, हो आता मजा लागते तुम्हाला, सपोर्ट मिळते. आम्ही गप बसलेलो म्हणून तुमच्यावर बोलतच नाहीत आम्ही, तरी बोलताना तुम्ही थांबा तुम्ही. चलो, धन्यवाद. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.